अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुप्पे नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वादातीत गगनसदृश्य तत्त्वमसि एकनित्य विमलचलं सर्वादिसाक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत ममामि. ॐ रक्तांडं रक्तवर्णं पद्यनेत्रं सुहास्यवदनं कथाटोपीचमालां दंडकमुद्गकट्याक्षर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगी श्री स्वामी समर्थवधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय श्री सागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगमलीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चैत्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिच्यावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकल काव्यर्थ येता हाता त्रिब्रह्मसुता मिळेल. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्य कानछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवे असती माता पितर तेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय मिळेल. धर्म संस्थापना कारणे योगायोगी अवतार घेणे नानाविधी वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतेसे अवतार प्रत्यक्ष का जो त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोटी आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोण वर्णाक्षरम धर्म कोणासही करेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविधी भक्त मनोरथ पुनरुत्थी त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपुल्या विख्यात महिमा ज्ञानी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझे या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करून. आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वास्तमुखी आनंदे सदोदित राहती. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमिले माझे साष्टांग. कवी कुल मुखवंतास नमिले कवी कालिदास ज्याची पणाची नसेची. ऐसी ऐकुनी स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करून. आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वास्तमुखी आनंदमय सदोदित राहते. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाची चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुखवंतास नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष ज्याचे ग्रंथ रचना पावला तयाचे चरण नमिले
ईशचरणी जडले चित्त ऐसी तुकाराम आदिक भक्त ग्रंथारंभी तया निमित्त ग्रहाला अहो तुम्ही संत सुनी मग दिनावर कृपा करून आपण अधीनस्थ राहून ग्रंथ रचना करावी. आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञान आणि विद्वान श्रवण सादर वेचले परीही अमृत जाणून आदर धरावाच जी श्रवण असे माझे असंस्कृत वाण ती न पहा स्वामींच्या लीला बहुत सुप्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ सर्व समुद्रात त्यामधून न पाही अमोल मुक्त करी घेतली काही द्यावया मान नाही अन्मान काही न करावं. ही तिसरी चरित्र सारा वृत्ताना प्राकृत कथा समस्त आदर भक्त परिसोत उत्तम अध्याय गोडा श्री स्वामी चरित्र सारावृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोडा श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्याची मनोरपूर्ती तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होते. अक्कलकोटा माजारी राजापा मोदी याच्या घरी बेसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाच्या भक्ताचा की त्याच सर्व एक फारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीचे महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणती एक हाली दोघांची बेसोनी दोरी तिसरी वेळी बेसले आपण पाहुणी समर्थाचे तेज उभयंतासी वाटले जोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामी हास्यमुख्य करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखुनी अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालिकाचे दर्शने पाहिले गंगा तटका पावल नाना तीर्थ हिंदूंनी हरिद्वारा प्राती गेले पुढे पाहिले केदारेश्वर हिंडल तीर्थ समग्र ऐसे हजार नगरे आम्ही देखील सहजगती पातलो कोदाटका पते तिची महाप्रख्याती पूर्णांतर वर्णिले केवळ गोदावरीचे स्थान असते पाहिले परम पावन काही दिवस केले हैदराबादेसी पात्र येऊन मंगळवेढ्याचा दिवस केला पंढरपुराचे स्वेच्छेत तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आणि सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केलं मग पाहिले मोहळ देश हिंदूंनी सकल सोलापुरी पात्र तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने पोटाप्रती तेथून झाले तेपासून या नगरात आनंदी आहुलांदत ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामराज्य ती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्याची न झाले दर्शना येता साधू दिगंबर लीला विक्रेती गड कंबरेवर ठेवून कड दर्शन देते तयासी तिसरी स्वामी चरित्र सारामृताना प्राकृत कथा समर्थ आनंद भक्त परिसर द्वितीय अध्याय गोडा इति श्री स्वामी चरित्र द्वितीय अध्याय श्रीरस्तु शिवभवन्तु श्री स्वामी समर्थ. अध्याय तिसरा श्री गणेशाय. धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती केवले निर्विकार स्वामी भक्ती लौका चमत्कार दाविती काही वर्षे करून वस्ती मंगळवेढे सोडली मोहोळा माझी वास्तव्य करीती अप्पाटोळ झाले भक्त तेथीची सकल व्रत अल्पवती केली वर्णन सवे केवली स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्धमार्गावून टोळाशी मागे परतणे भाग पडे टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वज्जले सेवकांनी परिणत मानले तेथून निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बेसले होती राजे स्वेच्छन तेथे एक अलित होता तो करी तयाची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळाप्पाचे ग्रहापती स्वामीशी जाणून ईश्वर मिळते चोळाप्पा करी आदर योगाधिक काही चोळाप्पाने केले नाही तरी भक्तिस्तव पाहिली स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद सदनाते तयाची देखून भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला भोवसाव तेपासून तयाचे घरी राहिले स्वामी उत्तरी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजा पदाधिकारी मोलोजी राधेकादी वरी दक्ष असुनी कारभारी परज्ञानी असती जे चोळाप्पाचे ग्रहापती आले कोणी येती लोका चमत्कार दावते गावात मात पसरली लोका माझी पसरली मात
रूपासी कला वृत्तांत की आपुलिया नगरात येथे विख्यात पातळी वार्ता ऐसी ऐकून राव बोला काय वाणी गावात येथे येऊन फार दिवस झाले. परी अम्मा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊन यालवलाही भेटू तयाचे वाटे. परी ते केवळ अंतर्ज्ञान ऐसी वार्ता ऐकली काय. हे सत्य तर येऊन आत्ताच तिचे दर्शन. राव मुखातून वाणी निघाली. तुझी येथे मूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. पूर्ण पटली अंतरी स्वामी केवल अवतारे. अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडले ते. सकल सभा आनंदली. समस्त पावली वंदिली. षोडोपचारे पूजिले. स्वामी मूर्ती नृपराये. ते श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथा समात प्रेमळ भक्त परिसोत्या तृतीय अध्याय गोडा श्री स्वामी राजातून श्री रजतृषी भगवंतू येथे श्री स्वामी चरित्र साराभूते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय गोडा श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देख माझा पडावा. उपेक्षू नको गुणमंता अनंता. रघुनायका मागणेची आता. ज्याच्या ठिकाणी मन जाई माझे. त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. ते सद्गुरु तुझे पाय धोनी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथे नांदतो रान राजा सुखात. ए विठ्ठले माझे माऊली. ए विठ्ठले माझे माऊली. निडरावरी कर ठेवली वाट मी पाही. देवा वाट मी पाही. विठ्ठले माझे माऊली. विठ्ठले माझे माऊली. आणि अखिल्या हाती तारी
स्वामी समर्थ महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरु